मनोजला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली. 2 मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला. किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघीजण राहत होते. भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूमपेक्षा खूप स्वस्त मिळाली होती. तिघांनी रूममध्ये टीव्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता. त्याऐवजी एक स्वस्त वायफाय घेतले होते. पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते. मनोजचे आई-वडील गावी होते. अधूनमधून त्याला भेटायला येत. पहिल्या वर्षी 60% मार्क मिळाले होते म्हणून आई-वडिलांनी चांगला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता. एका रात्री जवळच्याच एका नेहमीच्या मेसमध्ये जेवण करून आल्यानंतर तो रूममध्ये आला. परवाच दोन्ही रूममेट राजेश आणि अविनाश त्याच्या गावी काही तातडीच्या कामासाठी गेले होते आणि उद्या सकाळी ते परत येणार होते. दोघेही एकाच गावचे होते. रात्री स्लीपर कोच ट्रॅव्हल्समध्ये बसल्याच्या त्या दोघांनी मनोजला कॉल केला होता. मग जेवण केल्यानंतर त्याला दोघांना गाढ झोप लागली. मनोजचा आजचा सगळा अभ्यास झाला होता आणि जनरलसुद्धा लिहून झाले होते. थोडा वेळ त्याने मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रिकाम्या गप्पा मारल्या. मग मोबाईलवर इयरफोन लावून गाणी ऐकली. आता त्याला झोप येऊ लागली. झोपण्याआधी रूमचा दरवाजा नीट लॉक करून समोरच्या पुस्तकांच्या कपाटात वह्या पुस्तके आपल्या जागेवर ठेवून त्याने ते कपाट बंद केले. मग त्याची सहज नजर गेली तिकडे उजव्या बाजूला. थोडे दूर एक बूट ठेवण्याचे लाकडी स्टँड शूज रॅकर होते. त्यावर बूट आणि चपला ठेवलेल्या होत्या. सगळ्यात वर त्याचे शूज होते. त्याखाली चपला आणि त्याखाली फॉर्मल शूज होते. खालचे 2 रॅक रिकामे होते. तिथे त्याचे दोन्ही रूममेट्स बूट चपला ठेवत. डाव्या बाजूला टेबलावर अभ्यास करण्यासाठी टेबल लॅम्प होता. तो त्याने बंद केला आणि स्विच बोर्डकडे थोडा हात लांबून रूममधला मेन लाईट बंद करून मग उंचावर असलेला पिवळा डिम लाईट त्याने ऑन केला. सीलिंग फॅन सुरूच होता. घर घर घर. समोरच्या भिंतीवर कॅलेंडर टांगलेले होते. त्यावेळी वेगवेगळी चित्र छापलेली होती. पिवळ्या डिम लाईटच्या प्रकाशात ती वेगळीच वाटत होती. त्याच्यातील मूळचे रंग बदलून ते वेगळेच भासत होते. कॅलेंडरवर भिंतीवर एक घड्याळ टांगलेले होते. तो बेडवर आला आणि झोपणार इतक्यात अचानक आठवण आल्याने उठून त्याने फ्रीजमधून पाण्याची बाटली घेतली आणि टेबल लॅम्पजवळ टेबलावर ठेवली. त्यानंतर जवळच्याच खिडकीची जाळी सरकवली, पडदा सरकवला आणि बेडवर आला आणि पांघरून घेऊन तो झोपून गेला. ती सँडलची जोडी कोणाची आहे? लेडीजची दिसत आहे. ते ठीक आहे हो, पण माझ्या शूजच्या खाली कशी आली ती जोडी? कमाल आहे. मला कुणी भेटायला आलं होतं का? नाही. माझ्या 2-5 मैत्रिणी आहेत, पण त्या कधी रूमवर भेटायला येणार नाहीत काही, आणि मी त्यांना रूमवर भेटायला बोलवण्या इतका माझ्यात दमही नाही. आणि हे काय? टेबलवर हे काय? काहीतरीच. टिकल्या, बांगड्या, लिपस्टिक. कुणी ठेवलंय हे इथं? आणि हा मंद सुगंध कसला येतोय? असे परफ्यूम की अजूनपर्यंत तरी वापरल्याचे आठवत नाही. इतक्यात त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. बापरे, त्या कॅलेंडरच्या खिळ्याला काय टांगले ते सापासारखं वाटतं आहे. ते काही नाही, मला बघितलं पाहिजे. काय आहे ते नेमकं? आता टॉर्च पेटवतो आणि मारतो फोकस तिकडे. त्याने टेबलच्या ड्रॉवरमधून टॉर्च काढला आणि तो ऑन करून कॅलेंडरवर फोकस मारला. कॅलेंडरच्या खिळ्याला एक वेणी लटकलेली होती. मोठी होती, काळीशीर. घाबरून तो ओरडला आणि झोपेतून घामाघूम होऊन जागा झाला आणि भेदरल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. त्याला अभद्र स्वप्न पडलं होतं. बाजूच्या बाटलीमधलं पाणी पिऊन तो थोडा शांत झाला. बाजूच्या टेबलवर काही नव्हते. शूज रॅकवर लेडीज चपलांचा जोड नव्हता. कॅलेंडरवर सुद्धा काहीही टांगलेले नव्हते. पण फॅनच्या हवेने ते फडफडत होते. एरवी नाही, पण आज त्या स्वप्नामुळे त्याला नेहमीच्या सवयीचा कॅलेंडरच्या फडफडण्याचा आवाजसुद्धा कोण भीतीदायक वाटत होता. त्याने
पटकन लाईट लावला आणि कॅलेंडरला युक्लिप अडकवले. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. पण का? कोण जाणे? तो मंद सुगंध अजूनही त्याच्या नाकात ठाण मांडून बसला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.